श्री स्वामी समर्थ. विश्वासाचे फळ. अक्कलकोटमध्ये एक गरीब शेतकरी राहत होता. तो रोज श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनाला जात असे. पण मनात एकच तक्रार होती, मी इतकी भक्ती करतो तरी माझं आयुष्य बदलत का नाही. एके दिवशी तो दुःखी मनाने स्वामी समर्थाकडे गेला. डोळ्यात पाणी होते. स्वामी समर्थांनी त्याच्याकडे पाहून विचारले, काय रे, इतका उदास का आहेस? शेतकरी म्हणाला, महाराज, मी रोज तुमची पूजा करतो, पण माझं नशीबच साथ देत नाही. स्वामी समर्थ हसले आणि म्हणाले, उद्या सकाळी या विहिरीजवळ ये, तुझं उत्तर तिथे मिळेल. दुसऱ्या दिवशी शेतकरी विहिरीजवळ आला. स्वामी समर्थांनी त्याला विचारले, या विहिरीत एक दगड टाक. शेतकऱ्याने दगड टाकला. विहिरीत वर्तुळ तयार झाली. आणि थोड्याच वेळात पाणी पुन्हा शांत झालं. स्वामी समर्थ म्हणाले, तुझ्या आयुष्याचंही असंच आहे. तू भक्ती करतोस, पण प्रत्येक अडचण आली की विश्वास डळमळतो. विश्वासाचं वर्तुळ थोड्या वेळातच थांबतं. ते पुढं म्हणाले, सतत विश्वास ठेवशील तर पाणी कायम हालचालीत राहील आणि आयुष्यही बदलायला वेळ लागतो. त्या दिवशी शेतकऱ्याला समजलं, भक्तीपेक्षा मोठा आहे अढळ विश्वास. तेव्हापासून त्याने तक्रार सोडली, कर्म आणि विश्वास सुरू ठेवला आणि हळूहळू त्यांचं आयुष्य बदलू लागलं. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.